अण्णाभाऊ साठे महामंडळात कुठलाही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदमांनी केला। आपल्याला झालेली अटक अनधिकृत असल्याचं कदम यांनी म्हटलंय। कोर्टाच्या परवानगीने कदम यांनी आज मंत्रालयात सचिवांसमोर आपली बाजू मांडली। कदम गेले 22 महिने तुरुंगात आहेत। राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यानं माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबद्दल कुठलाही मुद्दा उपस्थित न करता साधी चौकशी केली नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली। मला सॉफ्ट टार्गेट करण्यात आल्याचं कदमांनी म्हटलं। काही दिवसांपूर्वी रमेश कदम यांनी पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केली होती। आज मंत्रालयात याबाबत त्यांनी आपली बाजू मांडली। पक्षाबद्दल सांगायचं म्हटलं तर मी जरा थोडा स्पष्ट बोलणारा म्हणून सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ज्या पद्धतीने महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी काम केलं, कोणताही एक सुद्धा रुपया हा चुकीच्या मार्गाने गेले नाही। एकूण एक पैसा हा बँके थ्रू आरटीजीएस आणि चेकने गेलेला आहे आणि महामंडळाच्या स्थापनेपासूनचा आतापर्यंतचा सगळा पैसा हा लोन म्हणून गेला आहे। वास्तविक मला सांगताना थोडासा खेद वाटतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर गुन्हा कसला दाखल झाला आहे ह्याच्याबद्दलची देखील साधी माहिती घेतली नाही। पक्ष म्हणजे ठीक आहे, आता यांचा गुन्हा दाखल झाला हे गुन्हेगार म्हणून ज्या पद्धतीने पक्षाने केले हे वास्तविक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कदापि सहन न होणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।